तीन वेळी लग्न मोडून मीराने वाजवले मायाचे 12, हाकलले घराबाहेर, सगळं सत्य येतं घरच्यांच्या समोर. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कारण की आता मीराला पण कळून चुकलेलं राहतं वेदाला त्रास देणारी व्यक्ती फक्त मायाचे. कारण की आता मीराला पण असं वाटत राहतं आजी त्रास देत आहे वेदाला. ती त्याच्यावरती पाळत ठेवून राहते, त्याच्यावरती तिला सोंच आलेला राहतो. ती त्याच्या मागे पुढे नुसती जात राहते, पण तिला कळून चुकतं तर तो आजी तिला त्रास नाही देते तर तिला तर माया त्रास देते. ते ऐकून तर तिला एकदम मोठा शॉक लागतो. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला असं वाटतं ही तर तिला अजिबातच त्रास देणार नाही, पण ह्या मॅडम अशा का बरं वागताय बरं. आता ती एक नवीन प्लॅन करणार राहते आणि तिला ती अडकवणार राहते. आता पुढच्या वेळेस माया पण मुद्दामच वेदाला त्रास द्यायला तिथे जाते तिच्या खोलीमध्ये. ती म्हणते आता तुला ना आमच्या लग्नामध्ये यावाच लागेल, जर का तू आमच्या लग्नात नाही आली ना तर मोठा एक राक्षस येईल आणि तुला खाऊन जाईल. ते ऐकून तर वेदाला एकदम प्रचंड घाम फुटतो. ती एकदम घाबरून गेलेली राहते आणि मीरा ह्याच संधीचा फायदा उचलते आणि ती सगळी गोष्ट ती रेकॉर्ड करते आणि ती सगळी गोष्ट ती रेकॉर्ड करून घरच्यांच्या समोर दाखवणारच राहते. आता लगेच ती तिथे जाऊन म्हणते का हो मॅडम तुम्ही का बरं हिला त्रास देताय बरं. मला वाटलं नव्हतं तुम्हीच त्रास देत असेल. मला वाटायचं कोण दुसरं त्रास देतंय, कोण त्रास देतंय मी याच शोधामध्ये होते, पण मला अजिबातच वाटलं नव्हतं तुम्ही त्रास देत असाल. तिला एकदम शॉक लागतो. ती म्हणते मी हिला अजिबातच त्रास देत नव्हते. आता लगेच मीरा पण म्हणते मला सगळं कळलंय मॅडम तुम्हीच त्रास देत होता. आता माया बोलते हो ठीक आहे मी त्रास देत होते, मग काय करशील बरं तू, तुझ्याकडे काय पुरावा आहे बरं, तू घरच्यांना काय सांगशील मी तिला त्रास देत होते ते. तेवढ्यात लगेच मीरा पण म्हणते माझ्याकडे ना व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, मी तुमची व्हिडिओ करून ठेवली. आता ही व्हिडिओ मी घरच्यांना सगळ्यांसमोर दाखवेल आणि तुमचं लग्न मोडेल. आता मी लग्नाच्या वेळी काय करते ना ते तुम्ही बघाच. ती फार घाबरून जाते. ती म्हणते प्लीज 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 तू असं अजिबातच करू नको, माझ्याकडनं चुकी झाली, मला माफ कर. ही रेकॉर्डिंग तू घरच्यांच्या समोर अजिबातच दाखवू नको. पण ती कसलं काय ऐकते. ती म्हणते आता मी सगळी रेकॉर्डिंग घरच्यांच्या समोर दाखवणारच आहे. आता मीरा पण ती सगळी रेकॉर्डिंग घरच्यांना दाखवणार राहते. आणि तेवढ्यात अथर्व पण म्हणतो काय हे सगळं वागशील, तुम्हाला असं अजिबातच वाटलं नव्हतं, स्वप्नात पण वाटलं नव्हतं. तू घरच्यांसमोर किती चांगलं दाखवायची बरं. मला किती वाटलं होतं बरं तू वेदाची काळजी घेशील, तू किती म्हणायची बरं माझं वेदावर प्रेम आहे असं तसं. तू वेदाबरोबर अशी वागशील मला असं अजिबातच वाटलं नव्हतं. आल्या आयुष्यात तू असं वागशील मला असं वाटलं नव्हतं. मला हे लग्न अजिबातच तुझ्याशी करायचं नाहीये आणि माया तू हे घर सोडून निघून जात चालती हो. असं म्हणून अथर्व पण डायरेक्ट मायाला घराच्या बाहेर हाकलून देतो. दादासाहेबांना ते एकदम आनंद होतो कारण त्यांना हेच हवं राहतं लग्न अजिबातच व्हावं नाही. ते पण म्हणतात तू या घरच्या बाहेर निघून जा असं म्हणून तिला ते सगळेजण मिळून घराच्या बाहेर हाकलून देतात. आता मंजिरीला ते एकदम राग आलेला राहतो मीराचा. आता मंजिरी मीरासोबत एक नवीन कारस्थान करणार राहते. आपल्याला येत्या आठवड्यात बघायला मिळेल. तुम्ही हे बघण्यामध्ये उत्साहात हात का नाही ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तुला जपणार आहे या मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.